नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अरे वा, बघा ना किती मस्त आणि झणझणीत हे मटण तयार झालेलं आहे. आता हे कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. रंग, टेक्स्चर किती मस्त आणि सुरेख आलेला आहे. जर ही मटणाची रेसिपी बघायची असेल किंवा तुम्हाला मी केलेले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण चिकन तेलामध्ये टाकूया. गॅस टाकून आमच्याकडे शिजू दे. आता मटणासाठी लागणारं साहित्य बघूया. इथं मी घेतलंय खोबरं. आता हे भाजून घ्यायचे. 2 मोठे कांदे घेतलेत, अद्रक, लसूण, मीठ घेतले, हळद. आपण लाल तिखटातलं बनवणार आहोत म्हणून लाल तिखट घेतलंय आणि धने पावडर. आता हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत. गॅस लावून घेतलाय. आता कढईत आपण 2 चमचे तेल ओतूया. 2 चमचे तेल ओतले. आता मंद आचेवर हे सगळे मसाले आपण भाजून घेऊया. आपलं तेल आता तापलेलं आहे. आता तेलात हा सगळा मसाला टाकून घेऊ. हे मसाला बुडाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकू. मिक्सरमधून काढलेलं होतं ते आणि छान मिक्स करून घेऊ. मला थोडं लाल तिखट कमी वाटते म्हणून मी आणखी थोडंसं लाल तिखट टाकते. आपल्या मसाल्यातून तेल रिलीज व्हायला लागले. आता हे सगळं मटण आपण ह्याच्यात टाकून देऊ कढईमध्ये. छान मिक्स करू. थोडंसं पाणी पण टाकलं. हा, काय मस्त कलर आलाय बघू शकता तुम्ही. उकळी येत असताना आपण चवीनुसार मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाकून ढवळून घेऊया.
भरपूर कोथिंबीर, तुम्ही बघू शकता आपल्या मटणाला किती मस्त उकळी आलेली आहे. तुम्हाला जवळून दाखवते. दिसतं का नाही? अगदी रंग सुरेख, सुगंधही खूप मस्त येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.